आम जनता से झूठे वादे करना हो या जनता को लूटना हो या फिर भ्रष्टाचार करना हो, इन सभी चीजों में अब कांग्रेस के नेता माहिर हो चुके हैं। ऐसा अब जनता कह रही है, क्योंकि दूसरे ने किए हुए कामों पर अपना हक जताकर जनता को धोखे में रखने का काम कांग्रेस के नेता कर रहे हैं। जैसे जैसे इलेक्शन नजदीक आ रहा है, वैसे वैसे कांग्रेस के नेता झूठ को सच और सच को झूठ में बदलाव करने में जुट गए हैं। 23 दिसंबर को उरण स्थित दिगोड़े ग्राम पंचायत के चुनाव होने वाले हैं। इस चुनाव के पहले ही यहाँ के कांग्रेस के पूर्व सरपंच अविनाश पाटिल ने दिगोड़े ग्राम पंचायत का विकास कांग्रेस के नेताओं ने किया है, ऐसा दावा किया है। और जो काम शेकाप शिवसेना आरपीआई गठबंधन ने किया है, उन कामों को अपना बनाकर जनता को बहला फुसलाने की कोशिश अविनाश पाटिल करने लगे हैं, जिसका निषेध दिगोड़े ग्राम पंचायत के रहवासियों ने किया है। क्या है सच, जरा आप भी सुन लीजिए। आता सांगितलंय, पेपरमध्ये आम्ही वाचलेलं आहे की शाळेचे काम पूर्ण करून दाखवले। तर शाळेचं काम जे अधुरं होतं त्या काळात ते अधुरं काम युतीच्या माध्यमातून झालेलं आहे। शाळेचा 3 वर्ष कारकिर्दीत ते तेवढं केलेलं आहे। प्राथमिक शाळेचं काम पूर्ण शेतकरी कामगार पक्ष आणि युती याच्यामधून झालेलं आहे। तसेच रस्ते दुरुस्तीचे काम हे महायुतीच्या याच्यातूनच झालेलं आहे। दुसरं म्हणजे प्राथमिक शाळेजवळचं प्रवेशद्वार ह्याचंही काम आमच्या युतीच्या माध्यमातूनच झालेलं आहे। तसेच हेटवणे पाईपलाईन झेडपीतून मंजुरी करून आणलेली आमच्या याच्यातूनच आणलेली आहे। आणि त्याला लागलेला जो निधी आहे, जो थोडाफार खर्चासाठी, तो आमचे आधारस्तंभ असलेले केशव बुधाजी नाखवा यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे। तर सर्वप्रथम आम्ही पण त्यांचे आभारी आहोत की त्यांनी ह्या पाईपलाईनसाठी भरपूर पैसा निधी वगैरे जे काय लागेल ते सर्वतोपरीने मदत केलेली आहे आम्हाला। परंतु तरी पण मी सांगतो की जी काही कामं केलेली आहेत ते आमच्या युतीच्या माध्यमातून भरपूर काही कामं झालेली आहेत। आता त्याचे श्रेय जर दुसरं कोण लाटत असेल तर त्याच्यावर आम्ही काही भाष्य करण्यात अर्थ नाहीये। ते सगळे लोक मतदार आहेत, ते यावेळेस त्याला मतदानाच्या वेळेस त्यांना लोक दाखवून देतील की त्यांनी काय कामं केली आणि आम्ही काय कामं केलेली आहेत। काँग्रेस पक्षाचे सर्व पुढारी म्हणतात की आम्ही विकास कामं केली। विकास काम ह्या शब्दाचा त्यांना अर्थ ज्याला कळला तोच विकास करू शकतो, अन्यथा कोणीच करू शकत नाही। त्यांची विकास कामं अशी आहेत की गावकीची असलेली जमीन विकणं हा विकास काम झाला त्यांचा, काँग्रेस पक्षाचा। त्याच्यानंतर गावाच्या तल्यामधलं माती विकणं हा काँग्रेस पक्षाचा विकास झाला। आणि हेटवण्याची पाईपलाईन कामं आम्ही आणली आणि ती कामं जेव्हा आमचा एक्सपायर झाला सरपंच तेव्हा ती स्थगित झाली। आपल्या समोर ते बोलले, आता त्यांनी पेपरला दिले रायगढ़ टाइम्सला की आम्ही हेटवण्याची पाईपलाईन चालू केलेली आहे। जिन कामों को अविनाश पाटिल ने काम करने का भरोसा जताया है, वो काम बल्कि गठबंधन द्वारा किए गए हैं। लेकिन जो काम अविनाश पाटिल और उनके सहयोगियों ने किए हैं, कैसे इन कामों का भांडाफोड़ यहाँ के रहवासियों ने किया, जरा गौर फरमाइए। आता तुम्हाला मी समोर दाखवत आहे हेटवण्याची पाईपलाईन चालू झालेली। हे बघा, इकडे आपल्या समोरच आहे हेटवण्याची त्यांनी पाईपलाईन टाकली। ही जे हेटवण्याची पाईपलाईन आहे त्यांनी फक्त पाईप टाकून ठेवलेले आहेत, सगळीकडे जॉईंट टाकलेले आहेत, जेणेकरून इथून आमच्या रस्त्यामधून चालणारी लोक ही पडावी, काय करावी, त्यांना आम्हाला त्रास व्हावा, ती गंधच चाललेली आहे। पूर्ण पाऊसभर इथं होतं, ह्याचा जबाब मी स्वतः, हे बघा पूर्ण बघा, याच्याला अजूनपर्यंत याच्यामध्ये माती गेलेली आहे पावसामध्ये। हे बघा पाईपलाईन त्यांची जी आहे ती पूर्ण पाण्यात भरलेली आहे त्यांच्या हिशोबाने।